आजचा दिवस सर्वांना चांगला जावो. आता गोकर्णाची फुलं भरपूर निघतात आणि खूप छान असतात ते आरोग्यासाठी सुद्धा आणि असे मी फुलांनी सजवलं आज. आणि नंतर मग टिफिन केला. टिफिनला आज मी म्हटलं थोडं वेगळं देऊया म्हणून आपली चटणी केली आहे. तोंडल्याचा वेल इतका मोठा झाला आहे, थोडे तोंडले निघतात. आज साधी भाजी करून कंटाळा आला. म्हटलं आता चला वेगळं करून बघावं म्हणून वांग्यासारखे असे चिरून घेतले. मसाल्यामध्ये मी काय केलं, थोडासा कांदा, खोबरं आणि धने भाजून घेतले. मसाले आपल्या आवडते तसे कमी जास्त करू शकतो आपण. मी काय करत असते, हे सर्व काढताना थोडंसं याच्यामध्ये आहे ना 2-3 पानं पालकाची सुद्धा टाकते, कारण आमच्याकडे काळसर कलर आवडते. असा मसाला तयार झाला की मग पूर्ण मसाला असा बारीक करून घ्यायचा. थोडासा मसाला वेगळा घ्यायचा. त्याच्यात तिखट, मीठ, हळद अर्धा-अर्धा चमचा टाकला, कारण अर्धा मी भाजीमध्ये टाकणार आहे परत. आणि त्याच्यानंतर हे सर्व मिक्स करून मी तोंडले भरले. मी पहिल्यांदा करून बघितली अशी भाजी. मग बघा मसाला टाकला, त्याच्यात पण अर्धा चमचा तिखट, मीठ टाकेल, थोडंसं पाणी टाकेल आणि याला 2 शिट्ट्या छान होऊ देईल. आणि 2 शिट्ट्या झाल्यावर बघा भाजी खूप छान झाली. करा आणि सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका.